आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्हाला अजून पैसे लागतात. हे घ्या अजून पैसे. पाहुणं पैसे तर दिलात, आता सगळ्यात आधी इथनं तोंड काळ करायचं. कोणालाही दिसायच्या आधी म्हातारीला जर कळलं हे काम मी पैशांसाठी केलंय, तुला बी आणि मला बी सोलवटून भाजून खाईल. नाही नाही, असं काय बी होणार नाही. आणि मी तुम्हाला पैसे देऊन तुमच्याकडनं हे काम करून घेतलंय, ही गोष्ट मी कोणाला कळू बी देणार नाही. निश्चिंत राहा. निघायचं आणि मी बी निघतोय. इथं जास्त वेळ थांबणं धोक्याचं आहे. भारी झाले का? यस. या घरात नुसतं पायाखाली तुडवलंय मला. काडीची किंमत नाही. म्हणजे आम्ही घरात राबणारी जनावरं आणि त्यांनी चाबूक टाकायचा आणि आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार इकडे तिकडे फिरायचं. ते राबायला आम्ही आणि माझा नवरा, आणि मलाही खायला ती वसुंधरा. पहिलं वेगळं होतं. कितीही रागवली असली तरी वसुंधरा समजांची काळजी तरी घ्यायची. पण अक्षरा आल्यापासून तेच गोड वाटायला लागलीये. म्हणजे आपली माणसं राहिली बाजूला आणि बाहेरची आलेली पोरगी ती जवळची झालीये. दुर्गे, तू समजतीयस तसं काय बी नाही. आपल्या माणसांची काळजी आज बी वाटते, म्हणून तर ती माणसं घरात अजून टिकून आहेत. आणि नुसतं नात्यानं आणि रक्तानं माणसं आपली होत नसतात. आपण ज्या घरावर आपलेपणानं हक्क दाखवतो ना, त्या घरासाठी आपण स्वतः काय केलंय हा प्रश्न आधी स्वतःलाच विचारावा आणि मग दुसऱ्याकडे बोट दावावं. अक्षरानं या घरासाठी जीव ओतला आहे. सुंदरवर एवढं जीवावरचं संकट आलं तेव्हा तिनंच वाचवलं त्याला, तिनंच जगवलं त्याला. आणि तूच सांग, कामिनीच्या तावडीतून हे घर कोणी सोडवलं? हा, केलं असेल ना, पण त्यात तिचा स्वार्थ होता. वर्षानुवर्ष घरासाठी झिजणारी माणसं राहिली बाजूला, पण घराची मालकीन कोण झाली? अक्षरा. काल परवा आलेली पोरगी, आणि तिच्यामुळे आम्ही लोटांगण घालायचं. ती असेल कोणाची, पण आम्हाला तिने त्रासच दिला आहे. असं काय बी नाहीये. तू त्या नजरेनं बघतीयस ना, म्हणून तुला तसं दिसतंय. आणि तुला काय बी वाटू, एक ध्यानात ठेवायचं, अक्षरा आता या घरची सून आहे, सुंदरची बायको आहे, तेव्हा तिचा मान या घरात असणारच. आणि तू आज जे काय बी केलंस, नाही तू कारण किती बी दे, पर अक्षराला त्रास व्हावा म्हणूनच तू मिरच्यांची धुरी केली होतीस हे चांगलं ठाऊक आहे आम्हाला. आणि तुला चांगलंच माहितीये, म्या अक्षराला फक्त माझी सून नाही, माझी लेक मानते. माझ्या काळजाचा तुकडा आहे तो. तिला जर काही झालं ना दुर्गे, म्या तुला सोडणार नाही. जेवून घे.
मावशे, एवढी एकच आशा उरली होती बघ. घरची समधी हसलान बसले असतील. काय बी झालं तरी मी औषध घेऊन येणार आणि मी माझ्या अक्षरास ती बरं करणार बघ. माझ्या अगं 2 थेंब जरी त्यांच्या पोटात गेलं असतं ना तरी त्यांचा जीव वाचेल बघ. पण नाही, हे बी नाही जमलं बघ मला. घरची समधी म्हणतात की तू कुछ कामी आहेस, तुला काय बी येत नाही. बरोबरच आहे त्यांचं, हेच येत नाही मला. आता एवढं चांगलं औषध बनवून दिलं होतंस तू, पण ते बी मला नीट सांभाळताना आलं बघ. अरे लेकरा, त्यात तुझी काय बी चूक नाही बघ. चूक नाही कशी? अगं माझीच तर चूक आहे. घरचे म्हणतात की लहानपणापासूनच मी असा हेंद्रट आहे. मला ना नीट काय करताच येत नाही. मला आता पूर्वीच काय आठवत नाही, पण मी असंच असणार आहे, नेहमी चुका करणारा. हा, हे मावशे, ह्यो कसला आवाज आहे? हो, उगवाई आईच्या मंदिरातला आवाज आहे. दाजीपूरच्या जंगलाच्या कडेला उगवाई आईचं मंदिर आहे. ह्या गावातली माणसं वर्षातून 2दा आईचा जागर करतात. ती ह्या जंगलाची रखवाली नाही, ती तिला प्रसन्न करण्यासाठी तिची पूजा करतात समदे. निर्मळ मनाच्या माणसासनी जवळ करते ती. आणि जर का मनात काही वाईट मंगळ आलं तर त्याला शिक्षा बी करते. अरे लेकरा, तिच्या कृपेनं अमृताचं ईश होतंय आणि ईशाचं अमृत बी होतं या.